मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापनेचा जत शहरामध्ये मोठा जल्लोष. येथील प्राचीन श्रीराम मंदिरात दीपोत्सवासह पार पडले विविध कार्यक्रम. आज अयोध्या येथे 500 वर्षानंतर श्री रामप्रभू नवीन मंदिरात विराजमान होत असल्याने त्यांचा भारतासह जगभरात उत्सव साजरा करण्यात येत असून आज जत शहरातील प्राचीन अशा श्रीराम मंदिरात पहाटेपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्तीस मंदिराचे पुरोहित रमेश पुरोहित व अनिल देशपांडे यांनी अभिषेक पूजा करून वस्त्रे घातली होती. तसेच मंदिराची सजावटही केली होती. येथील श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाने मंदिरात श्रीराम दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांना मंडळाचे अध्यक्ष शहाजी बापू भोसले, धर्मराज माने, सुनील देशपांडे, अनिल शिंदे, भारत गायकवाड, मेजर सुनील चव्हाण आदींनी प्रसादाचे वाटप केले. सहकारी संस्था जतचे सहाय्यक निबंधक अमोल डफळे, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ देशमुख, सुभाषदादा कुलकर्णी, अर्बन निधीचे चेअरमन मोहन कुलकर्णी, सुवर्णाताई अलगूर, बसवराज अलगूर महाराज, संपूर्ण परिवार, संतोष मोठे आदींनी आज श्रीराम प्रभूचे दर्शन घेतले. अयोध्या येथील आज होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त येथील अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव यांनी मॅरेथॉन स्पर्धा व पुणे येथील कलाकारांचे गीत रामायण हे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीराम भक्तांनी श्रीराम जय राम जय जय रामचा जप केला. या सायंकाळी संपूर्ण श्रीराम मंदिर परिसरात राम भक्तांनी दिवे लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेला होता.
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.